नमस्कार, मी हरीश धोबळे आणि आपण पाहत आहात दैनिक जिल्हा हेडलाईन। लातूरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे। प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणजेच आरटीओ कार्यालयावर कोंबडे आणि दारू घेऊन एक अनोखा मोर्चा काढण्यात आलाय। या आंदोलनामुळे काही काळ आरटीओ कार्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले। आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की आरटीओ कार्यालयातील काही इन्स्पेक्टर्स वाहनधारकांना वारंवार त्रास देत आहेत। लाच मागणे, शिवीगाळ करणे, वाहनांच्या चाव्या काढून घेणे, जबरदस्तीने वाहने डेपोत उभी करणे आणि ओळखीच्या वजन काट्यावर नेऊन वाहनांचे वजन जास्त दाखवणे असे गंभीर आरोप करण्यात आले आहेत। या कारवाईमुळे अनेक वाहनधारक आर्थिक अडचणीत सापडले असून कर्जाचे हप्ते वेळेवर भरता न आल्याने त्यांची वाहने जप्त होत असल्याचाही दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे। याच निषेधार्थ आणि कथित चुकीच्या ऑनलाईन दंडाची पद्धत बंद करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांच्या नेतृत्वाखाली आरटीओ कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। मोर्चा दरम्यान पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये काही काळ शाब्दिक वाद झाल्याची माहिती आहे। आंदोलनादरम्यान प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांनी आरटीओ अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासू असा इशारा दिल्यानंतर काही अधिकारी कार्यालयातून बाहेर पडल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे। यानंतर आंदोलनकर्त्यांनी सुमारे 2 तास आरटीओच्या पॉर्चमध्ये ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली। दरम्यान विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवार यांनी मध्यस्थी करत आंदोलनकर्त्यांची समजूत काढली। त्यानंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अमर गवारे यांच्यासोबत बैठक पार पडली। यावेळी प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांनी इशारा देत म्हटले की जर 9 ऑगस्टपर्यंत आरटीओ इन्स्पेक्टर्सकडून वाहनधारकांचा कथित छळ आणि त्रास थांबला नाही तर पुढील आंदोलन थेट संबंधित इन्स्पेक्टर्सच्या घरासमोर करण्यात येईल। या प्रकरणावर आरटीओ प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही। या घडामोडींवर आमचे लक्ष कायम असून पुढील अपडेट्ससाठी पाहत रहा दैनिक जिल्हा हेडलाईन।